हॅलो मैत्रिणींनो, स्टिचन हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आजपासून एक ब्लाऊजचा जो कोर्स आहे तो स्टार्ट करणार आहात। जो स्टिचिंगचा कोर्स असतो ब्लाऊजचा, तर तो आपण आजपासून चालू करणार आहोत। मध्ये अगदी म्हणजे तुम्हाला ब्लाऊजपासून अगदी म्हणजे साध्या ब्लाऊजपासून तर डिझायनर ब्लाऊजपर्यंत मी तुम्हाला शिकवणार आहे। तर तुम्ही याच्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला पहिले तर सबस्क्राईब करून द्या की जेणेकरून मी जे पुढचे व्हिडिओ टाकणार आहे त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे डेली अपडेट बघायचा आहे, किंवा आज बघितला त्याच्यानंतर 10 दिवसांनी जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही रेग्युलर क्लास करूनच बघितल्यासारखं मी तुम्हाला इथे जसं एक क्लासमध्ये शिकवलं जातं तसंच मी तुम्हाला इथे शिकवणार आहे। तेही अगदी फ्रीमध्ये आपल्याला शिकायचं आहे। जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये भेटत असेल तर आपण ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे। अगदी तुम्हाला म्हणजे कुठेही विनामूल्य तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायला भेटणार आहे। आणि अगदी बारीक बारीक गोष्टीचं सुद्धा आपण नॉलेज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला स्टार्ट करायचं आहे ब्लाऊजचा कोर्स। तर मी तुम्हाला इथे पूर्ण काही माहिती देणार आहे की आपल्याला ब्लाऊज कुठले कुठले शिकायचे आहे, त्याच्यासाठी लागणारं साहित्य। तर तुम्ही ते बघून घ्या, किंवा मी जे साहित्य ठेवणार आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता की तुमच्याकडे अवेलेबल नसेल। आपण अगदी कमीत कमी साहित्यातच करणार आहोत, म्हणजे ज्याचं तुम्हाला गरज नाही आहे ते मी तुम्हाला इथे दाखवणारही नाही आहे। पण जे तुम्हाला पाहिजेच आहे त्या गोष्टी तर तुम्हाला पाहिजेच असणार आहे, की ज्या तुम्हाला गोष्टी अवेलेबल ते तुम्ही करूनच घ्या। तर चला बघूया आपण। आता आपल्याला सगळ्यात पहिले इथे पाहिजे असणार, आपण जे टेप वापरतो किंवा जे मला जे ब्लाऊजचं मेजरमेंट वगैरे घ्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यात पहिले पाहिजे असतं ब्लाऊज। म्हणजे ज्या गोष्टीचं तुम्ही मेजरमेंट घेणार आहेत, ज्या ब्लाऊजचं मेजरमेंट घेणार आहे ते मेजरमेंटसाठी लागतं एक ब्लाऊज। ओके, त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला पाहिजे असती एक बुक, पेन, जे आपण मेजरमेंट घेतल्याच्या नंतर लिहू शकतो। त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही एकही वापरू शकता, एक धागा, त्याच्यानंतर सुई, ही जी मी धाग्याला वापरली होती म्हणून तोच घेतलेला आहे। एक सुई पाहिजे असते आपल्याला, एक मार्कर पेन, ते तुम्ही नाही घेतलं तरी चालेल, मी बोर्डवर लिहून देणार आहे म्हणून माझ्यासोबत आहे। त्याच्यानंतर सीझर तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्ही अशीच घ्या असं नाही, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता। आणि नंतर पाहिजे असतो टेप। आपला टेप सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टेलरिंगमध्ये, तुम्हाला जे ब्लाऊजचे कोर्स करायचे त्याच्यामध्ये। तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एवढ्या म्हणजे कमीत कमी एवढे पाहिजे। ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला जे नंतर लागणार आहे न्यूजपेपर वगैरे ते तर आहेच नंतर। आता सगळ्यात पहिले आपण ह्या गोष्टी अवेलेबल तर झाल्या, त्याच्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टींचं नॉलेज असलं पाहिजे। म्हणजे जेव्हा आम्ही सांगतो की एक सिंगल धागा, डबल धागा, की सिंगल धागा ओवणं काय असतं, डबल धागा ओवणं काय असतं, तर सगळ्यात पहिले आपण जेव्हा सांगितलेलं जातं की सिंगल धागा, तर मी तुम्हाला इथे दाखवते म्हणजे लक्षात येऊन जाईल। हा एक धागा ओवणं म्हणजे जेव्हा तुम्हाला व्हिडिओ तुम्ही भरपूर बघतही असाल की त्याच्यामध्ये सांगितलं तर एक सिंगल धागा ओवून घ्या किंवा डबल धागा ओवून घ्या, तर हा जो धागा ओवला जातो हा म्हणजे सिंगलवाला धागा ओवला जातोय। हा एक सिंगल ओवला म्हणजे हा झाला सिंगल, ओवल्याच्या नंतर होतो तो डबल। तर आपण सिंगल धागा ओवता म्हणजे तुम्ही हा सिंगल घेऊन घ्या असं असतं। आणि जेव्हा तुम्हाला डबल सांगितलं जातं तर डबल म्हणजे हा जो असते हे दोन धागे पकडूनच होता डबल धागा। हे दोन धागे पकडून तुम्हाला जे ओवायचे असतात ते असतं डबल धागा ओवणं। आता ही तुम्ही म्हणजे भरपूर जणांना असं वाटणार की ही गोष्ट तर एक सिंपल आहे, पण असं नाही की प्रत्येक व्हिडिओ बघणाऱ्याला ही गोष्ट माहिती असते असंही नाही, किंवा मग जे बघताय त्यांना माहिती आहे, जे नाही बघत आहे त्यांना माहिती नाही असं पण विषय नाही आहे। कारण की मी तुम्हाला याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी सांगणार आहे की जसं आम्ही क्लासमध्ये शिकवले जातं त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सगळ्याच काही गोष्टी सांगणार आहे। तर सुरुवात जी तुम्हाला आहे ती माहिती असली पाहिजे। हा आहे डबल, तर हा आपल्याला डबल घ्यायचा आहे ओवून। हा झालेला आहे आपला डबल धागा, म्हणजे जो ओवल्याच्या नंतर 4 होतो, म्हणजे ओवल्याच्या नंतर 4 धागे रेडी होतात। तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे मी त्याच्यासाठी मुद्दामच बुक घेतलेली आहे की ते बुकवर तुम्हाला लक्षात येईल धागे हे 2 आणि हे 2 ओवल्याच्या नंतर हे 4 होता, तर त्याला म्हणतात डबल धागा। ओवल्याच्या नंतर हा होतो 4, म्हणजे हा थोडासा जाडसर होता, हा जाडसर रेडी होतो। म्हणजे याचा धागा जो आहे तर हा आपण हुक लावण्यासाठी, बटन लावण्यासाठी आपण याचा यूज करतो।
जेव्हा डबल धागा आणि जो सिंगल पहिले दाखवलेला होता तो तुम्हाला हात शिलाई म्हणजे बॅक साईडची जी आपण पट्टी लावतो ती पट्टी लावल्याच्या नंतर खालच्या पट्टीला जी लावतात ती पट्टी लावल्याच्या नंतर त्याला जी हात शिलाई करायची असते त्याच्यासाठी आपण डबलवाला धागा सिंगलवाला धागा यूज करतो। आता इथे बघा ही जी लेस लावलेली आहे याच्यासाठी अगदी म्हणजे सिंगलच धागा ओवलेला आहे। आता इथे यांनी बॅक साईडला पट्टी वगैरे नाही लावलेली, पण मी जेव्हा तुम्हाला क्लास करायला चालू करेल तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल। पण सध्या माझ्याकडे दाखवायला हे आहे की आपण जी बॅक साईडला जी आहे पट्टी लावलेली लेस लावलेली त्याच्यासाठी आपण इथे सिंगल धाग्याचा वापर केलेला आहे। त्याच्यानंतर हे झालं सुई धागा। त्याच्यानंतर आता आपल्याला पाहिजे आहे टेप। तर टेप तुमच्या हातात कंटिन्यू पडतोय, पण तुम्हाला टेपविषयी माहिती असली पाहिजे पूर्णपणे। आता टेप हा जो आहे तो पूर्ण असतो 1.5 मीटरचा टेप। आपला टेप असतो 1.5 मीटरचा, पण मीटर जे आहे ते ह्या साईडनी मोजल्या जातात। जी साईड व्हाईट असते, प्रत्येक टेपला एक व्हाईट साईड आणि एक कलरवाली असते। तर जी कलरवाली जी असते तिथे मीटरची बाजू असते, जी व्हाईटवाला असतं म्हणजे हे जे मोठी संख्या असते ती असते इंचची। तर इंचच्या बाजूने फक्त 60 इंच दिल्या जातं आणि इकडच्या बाजूने 1.5 मीटर म्हणजे 150 मीटर जे आहे 150 सेंटीमीटर दिल्या जातं। तुम्ही इथे बघू शकता, हां हे इथे 150 सेंटीमीटर आहे। हे जे आहे हे सेंटीमीटरमध्ये आहे आणि इकडची जी संख्या आहे ती आहे इंचमध्ये। तर तुम्ही नवीन असल्यावर तर तुम्ही एक काम करू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी हे जे टेप आहे ते तुम्ही इथे इंच असं लिहून ठेवू शकता, INCH, किंवा मग मराठीमध्ये की ज्यांना मराठी सोपी जाते त्यांनी मराठीमध्ये इंच असं लिहून ठेवा आणि इकडे सेंटीमीटर। तर सेंटीमीटर तुम्ही CM जरी दिलं किंवा टेपमध्ये इकडच्या साईडनं असतं, भरपूर काही टेपमध्ये दिलेलं पण असतं सेंटीमीटर, तर तुम्ही ते पण लक्षात ठेवू शकता। हे बघा ह्या साईडने दिलेलं आहे सेंटीमीटर, तर तुम्ही हे पण लक्षात ठेवू शकता की आपला टेप वगैरे किती असतो। म्हणजे इंच सांगितलं तर तुम्हाला ह्या साईडनी मोजायचं आहे आणि सेंटीमीटर जर सांगितलं तर ह्या साईडनी मोजायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला सगळ्यात पहिले तुम्हाला इंच म्हणजे किती, 1 इंच किती, 1.5 इंच किती, 2 इंच किती, हे पण गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे। तर ती आपण बघूया। सगळ्यात पहिले 1 इंच म्हणजे या टेपचा प्रत्येक टेपला ही बाजू असते स्टीलची, त्या स्टीलपासून हे जो कॉर्नर असतो तो कॉर्नर टू 1 पर्यंत पकडलं तर ते होतं 1 इंच। त्याच्यानंतर हे जे आहे 1 ते हे होतं 1.5 इंच। सगळ्यात पहिले आपण अर्धा इंच बघूया, म्हणजे कॉर्नर टू हे जे बाण असतं आपल्या 1 इंचामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे 1 इंचामध्ये 10 लाईन असतात। जी मधली मिडलची लाईन असते ती असती अर्धा इंचवाली। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे ह्या लाईन ह्या स्टीलच्या खाली झाकलेल्या असल्यामुळे लक्षात येत नाही, तर तुम्ही हे पकडू शकता। याच्यामध्ये सेम एवढं जे आहे ते आहे अर्धा इंच। त्याच्यानंतर हे जे आहे 1चा आकडा म्हणजे 1 इंच, ह्या कॉर्नर टू इथपर्यंत म्हणजे 1 इंच, पुढे परत अर्धा इंच मिक्स जर केला म्हणजे हा बाण तुम्हाला पकडायचा आहे तो झाला 1.5 इंच। 1 मध्ये अर्धा मिक्स केला म्हणजे 1.5 इंच। मी तुम्हाला इथे एका पेपरवर काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल। आता सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे 1 इंच। तो ह्या कॉर्नरपासून तर इथपर्यंत म्हणजे झालाय 1 इंच। हा झालाय आपला 1 इंच। ओके, तर आता आपण वरती बघूया अर्धा इंच। तर ह्या कॉर्नरपासून म्हणजे इकडून ते ह्या बाणापर्यंत झालाय अर्धा इंच। ही जी लाईन आहे एवढं अंतर आहे आपलं अर्धा इंचाचं। तर तुम्ही इथे लिहू शकता, ह्या पेननी थोडंसं मोठं येते हे बोर्डवरती, असंही लिहू शकता म्हणजे तुमच्या लक्षात राहील। आणि हे जे आहे ते आहे 1 इंच। हे जे अंतर आहे ते आहे 1 इंचाचं। आपण असे 2 सिम्बॉल दिले तरी पण इंचामध्येच येतात। आणि हे जे अंतर आहे ते आहे अर्धा इंचाचं।
ओके, त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे 1.5 इंच. तर 1.5 इंचासाठी आपण हा पहिले तर झाला 1 इंच, तोच पहिले पकडायचा आहे. हे 1 इंच, हा इथे एवढा झाला आहे 1 इंच. त्याच्यामध्ये इकडचा जो ॲरो आहे 1 ते आणि 2चा मधला ॲरो, तो झाला आहे अर्धा इंचाचा, म्हणजे तो झाला आहे पूर्ण आपला 1.5 इंचाचा. तर आपली ही जी लाईन आहे पूर्ण ती झालेली आहे 1.5 इंचाची. तर तुम्ही इथे परत लिहू शकता समोर 1.5 इंच. त्याच्यानंतर आता आपल्याला 2 इंच बघायचं आहे. तर समोर बरोबर अगदी तुमच्या लक्षात आलं असेल इथून, तर आपलं ह्या 2च्या नंबरपर्यंत म्हणजे 2 इंच हे झालं आहे. मुद्दामून मी मोठा पेन घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त डार्क दिसेल तर लक्षात येऊन जाईल. तर हे आहे आपलं 2 इंच. आता तुम्हाला एवढं तर लक्षात आलं असेल 1 2 3 कसं. आता ½ इंच म्हणजे त्याच्यामध्ये परत ॲड करायचं अर्धा इंच, म्हणजे भरपूर वेळा 2.5 इंचाचं मेजरमेंट भरपूर वेळा घ्यावं लागतं नेकमध्ये. तर 2.5 इंच हे कॉर्नर 2 तर इथपर्यंत आलं होतं आपलं जसं सेम. त्याच्यामध्ये हा जो 2चा आणि 3चा मधला जो ॲरो आहे तो आपल्याला याच्यात ॲड करायचा आहे, म्हणजे झालं आहे 2.5 इंच. तर 2.5 इंच लिहिताना पण तुम्ही इथे 2 आणि हा अर्धा म्हणजे 2.5 इंच, किंवा कुणी असंही लिहितं म्हणजे 2.5. तुम्ही हे पण लक्षात ठेवू शकता किंवा हे पण लक्षात ठेवू शकता. इथेही 1.5 म्हणजे 1.5 इंच, म्हणजे 1 इंच आणि 5 लाईन, 2 इंच आणि 5 लाईन असंही त्याचा अर्थ होतो. की जेणेकरून नंतर जेव्हा मी शिकवायला लागेल एखाद्या वेळेस मी असंही लिहू शकते किंवा असंही लिहू शकते, ते तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको. आता हे झाले आपले अर्धाचे आणि 1 इंचाचे माप. आता राहिले आपले ½ इंच. तर ½ इंच जे तुम्हाला सांगितलं जातं तर ते काय असतं, पाऊण म्हणजे 1ला ½ इंच किंवा ½ इंच असंही म्हणता. आता म्हणजे भरपूर जणांना थोडं कन्फ्यूज होईल की पाऊण पाव, तर ते पाऊण आणि ½ इंच सेम असतं. तर ½ इंच म्हणजे आपलं 1ला कमी आणि अर्ध्याला जास्त, त्याचा अर्थ असतो ½ इंच. म्हणजे 1 इंचाला कमी आणि अर्धा इंचाला जास्त. तर कसं असतं, आता हे बघा, हे झालं आहे आपलं 1 इंच, हे इथे आहे अर्धा इंच, हे आहे आपलं 1 इंच, हे आहे आपलं अर्धा इंच. आता 1ला कमी आणि अर्ध्याला पुढे म्हणजे ह्या 2 लाईनच्या मध्ये, म्हणजे ह्या 2 लाईनच्या मध्ये कोणती लाईन येते, ही एक लाईन सोडली, ही एक लाईन सोडली, ही एक सोडली, ही एक सोडली, म्हणजे ही. ओके, आलं तुमच्या लक्षात की ही लाईन म्हणजेच ½ इंच. तर ½ इंचामध्ये लाईन किती येतात, इथे तर तुम्हाला लाईन मोजता येणार नाही, मग तुम्ही इथे मोजू शकता. आपल्याला ही लाईन इकडे बघा, ही 1ला 2 लाईन कमी आहे म्हणजे ½ इंच. मग तसंच ½ म्हणजे 2ला 2 लाईन कमी, ½ म्हणजे 3ला 2 लाईन कमी, ½ म्हणजे 4ला 2 लाईन कमी. तर तुम्ही इथे मोजू शकता पाऊण म्हणजे तुम्हाला किती लाईन पकडायची आहे. तर 2ला 2 लाईन कमी म्हणजे 1 2 3 4 5 6 7 लाईन म्हणजे ½ इंच. तर तुम्ही इथे अशा पद्धतीने इथे मार्किंग करू शकता. आपलं 1ला कमी आणि अर्ध्याला जास्त म्हणजे हे आलेलं आहे आपलं इथे. हे थोडंसं लास्टला याच्यामुळे की कन्फ्यूज होण्यासारखं हे जे नवीन करता येते, म्हणून मी पाऊण म्हणजे 1/4 असंही म्हणू शकता, म्हणजे 1चा चौथा भाग, 1चा तिसरा भाग, चौथा आणि 1चा तिसरा भाग. आपले 4 भाग असतात, तर 4 भागाचा तिसरा भाग म्हणजेच ½ इंच. 4चे 2 भाग म्हणजे अर्धा इंच आणि 4चे 3 भाग म्हणजेच ½ इंच. तर आपण जे लिहिणार आहोत तर ते तुम्ही ½ इंच अशा भाषेत पण लिहू शकता एकदम याच्यामध्ये, किंवा मग 1चा तिसरा पार्ट म्हणजेच ½ इंच तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता. तर हे झालेलं आहे आपलं टेपचं माप. आता टेप आपला पूर्ण तुम्हाला लक्षात आला असेल, आपला टेप असतो 1.5 मीटरचा आणि इंचच्या हिशोबाने पकडला तो असतो 60 इंचाचा. आता 1 मीटर म्हणजे किती इंच हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर आपलं इकडे आहे मीटर, तर हे आपलं मीटर आहे. तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. ही गोष्ट तुम्हाला एक टेलर म्हणून लक्षात असली पाहिजे. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 इंच.
तर आपलं 100 सेंटीमीटर कुठं आहे ते बघायचं आहे पहिले आपल्याला. तर आपण ह्या साईडनं मीटर सेंटीमीटर मोजायला चालू करणार आहोत. तर इथे आहे आपलं, हे बघा 100 सेंटीमीटर. आता हे जे खाली दिलेलं आहे ते सेंटीमीटरमध्ये आहे आणि वरती जे आहे ते इंचमध्ये आहे. इथे बघू शकता तुम्ही आपलं 100च्या वरती काय आलेलं आहे 39.2. एक्झॅक्ट आपलं काय येतं 39.2. तर तुम्ही 39 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर असंही पकडू शकता. ह्या बाजूने पण जर तुम्हाला मोजायचं ठरलं तर तुम्ही ह्या बाजूने किती मोजणार 39 सेंटीमीटर म्हणजे इथपर्यंत पकडलं तर आपलं 100 सेंटीमीटर येतं म्हणजे 1 मीटर. तर 100 सेंटीमीटर म्हणजे सॉरी इथे 1 इंच झालं आहे माझ्याकडनं 1 मीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. हे झालं आपलं टेपच्या विषयी नॉलेज. आता हे तुम्हाला टेपची माहिती भेटलेलीच आहे. त्याच्यानंतर आपली ह्या ज्या कैच्या असतात तर ह्या तुम्हाला कपड्यासाठीच वापरायच्या आहे. जर तुम्ही ह्या कैच्यांचा वापर जर पेपरसाठी केला तर तुमची कैची खराब होऊ शकते. जर हे कपड्यासाठी असतं, जो पेपर कटिंगच्या ज्या कैच्या असतात त्यांना जर तुम्ही कपडा कट केला तर ती कैची लवकर खराब होऊ शकते. तर तुम्ही जेव्हा छान काम करायला लागलाय तोपर्यंत तुम्हाला नंतर एक कपड्याची कैची वेगळी ठेवायची आहे आणि पेपर कटिंगची वेगळी ठेवायची आहे. आता माझं ठीक आहे की माझ्याकडे एक्स्ट्रा असल्यामुळे मी जी दुसरी आहे ती पेपर कटिंगला यूज करते, कारण ती तशीही एक्स्ट्रा आहे आणि थोडीशी खराब झाली म्हणून ती मी पेपर कटिंगला घेते. ही स्पेशली कपड्याला घेते, जेणेकरून काय होतं आपल्या वस्तूही टिकतं आपल्याकडे व्यवस्थित. तर हे झालेलं आहे. तर आता आपण जे आज करणार आहोत सुरुवात, तर आजच्यासाठी सुरुवातीसाठी फक्त आपल्याला जे सगळ्यात पहिले हे झालं तुमचं टेपचं झालं. आता आपल्याला ब्लाऊजचं तुम्हाला मेजरमेंट टाकायचं आहे, पण मेजरमेंट टाकताना माहिती असलं पाहिजे की मेजरमेंट घ्यायचं कसं आहे. तर हे सगळ्यात पहिले आपल्याला व्यवस्थित माहिती असलं पाहिजे की आपल्याला ब्लाऊजचं मेजरमेंट घ्यायचं कसं. तर आपण जे आपल्याला ब्लाऊजसाठी जे माप लागणार आहे तर ते मी तुम्हाला स्क्रीनवर पण लिहून देणार आहे की आपल्याला कोणते कोणते माप लागणार आहे. तरी पण मी तुम्हाला इथे एक पेजवर सध्या लिहून देते, किंवा आपण बुकसाठी पण लिहून घेऊ शकतो. बुकवरती पण लिहून आपण घेऊ शकतो की आपल्याला कुठलं कुठलं मेजरमेंट पाहिजे आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही याचं मी जे लिहून देणार आहे तर त्याचं तुम्ही हे जे लिहून देते मी ते लिहिते तुम्हाला लागणारी मापे. ब्लाऊजसाठी जे आहे ते आपल्याला लागणारी मापे. तर सगळ्यात पहिले ब्लाऊजचं जे आहे ते असतं आपल्याला ब्लाऊज उंची. सगळ्यात पहिले आपल्याला पाहिजे असते उंची. तुम्ही इथे तुम्हाला जर मराठीत प्रॉब्लेम येत असेल तर इंग्लिशमध्ये पण आहे खाली, मी इंग्लिशमध्ये पण देते. फुल हाईट म्हणजेच ब्लाऊज उंची. त्याच्यानंतर पाहिजे असतं आपल्याला चेस्ट राऊंड, चेस्ट घेर पण म्हणू शकता तुम्ही, छाती घेर असंही म्हणू शकता, चेस्ट घेर किंवा छाती घेर असंही म्हणू शकता. त्याच्यानंतर मी पूर्ण इथे मराठीत देते, तुम्हाला नंतर पूर्ण टायपिंग म्हणजे दोन्ही पण देते, मराठीत पण देते आणि इंग्लिशमध्ये पण मी स्क्रीनवरती लिहून देते. आता असं नाही, पण जे व्हिडिओ बघणारे आहेत ते दोन्ही पण असू शकतं, म्हणून दोन्हीसाठी पण मेजरमेंट देण्यात आहे की जे मी जे लिहून देते ते दोन्हीसाठी पण व्यवस्थित तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यानंतर कंबर घेर जे म्हणता, आपला जो वेस्ट घेर असतो कमर घेर. त्याच्यानंतर पुढचा गळा, नंतर मागचा गळा आणि जे आपले स्लीव्ज असतात त्याला मराठीत म्हणतात बाही. तर बाहीची लांबी आणि बाही रुंदी पण असते, म्हणजे बाही घेर पण म्हणू शकता तुम्ही, किंवा मग दंड घेर असंही म्हटलं जातं की जर कन्फ्यूज होत असेल तर तसंही. त्याच्यानंतर शोल्डर. आता काही वेळेस शोल्डर आपल्याला फर्स्ट लागतं, जर आपण रेग्युलर शिवतोय तर आपल्याला शोल्डर एक आपलं असू शकतं. आणि त्याच्यानंतर गळा रुंदी. तर हे तर आपण आपल्या मनानेच टाकून देतो, नंतर ते तर हळूहळू तुम्हाला लक्षात येईल. तर एवढं आपल्याला पाहिजे असतं. मी खाली पूर्ण याच्यामध्येच लिहून देते इंग्लिशमध्ये, म्हणजे तुम्हाला नंतर त्याच्यातही कन्फ्यूज व्हायला नको आहे. हे आहे चेस्ट राऊंड. त्याच्यानंतर वेस्ट राऊंड, नंतर फ्रंट नेक जो पुढचा गळा,
बॅक नेक आणि स्लीव्ज. तर स्लीव्ज हाईट किंवा आपण स्लीव्ज एक राऊंड नंतर आणि शोल्डर, त्याच्यानंतर आपण जे नेक विथ असं म्हणू शकतो, रुंदीला एक विथ पण म्हटलं जातं, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील नेक्स्ट टाईम. नेक विथ किंवा नेक सर्कलचा जो नेक राऊंड असतो तो पण आपण इथे लक्षात ठेवू शकतो. तर एवढे सगळे आपल्याला ब्लाऊजसाठी आपल्याला मेजरमेंट पाहिजे असते. हवंच तर तुम्ही याचाही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा मी जे स्क्रीनवर देणार आहे तुम्ही त्याचाही स्क्रीनशॉट काढू शकता. ह्याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून म्हणजे तुम्हाला कंटिन्यू लक्षात राहील की प्रत्येक वेळेस व्हिडिओही बघावं असंही होणार नाही. तुम्ही याचाही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर हा झाला आपला आजचा व्हिडिओ. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो पुढचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण ब्लाऊजचं एक माप घेऊन, पूर्ण ब्लाऊजचं माप घेऊन, ते ब्लाऊजचं माप कसं घेऊन आणि कसं याच्यावर लिहायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब याच्यासाठी की पुढचा जो तुम्ही जर करणार असाल किंवा क्लास करणार असाल तर तुम्हाला जे पुढचे व्हिडिओ येणार आहे त्याच्यात लवकरात लवकर नोटिफिकेशन भेटून जाईल. आणि हा क्लास आपला घर बसला करायचा आहे, कुठेच फीज वगैरे काही द्यायची नाही आहे. फक्त तुम्ही कंटिन्यू जर केलं आणि आम्ही जसं सांगतोय तसं जर केलं तर अगदी व्यवस्थित तुमचे ब्लाऊज वगैरे अगदी फिनिशिंगमध्ये येऊन जातील. ओके, थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.